काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचे भाग्यविधाते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. काय काही येता हो साळभाऊ, काही येता म्हणलं ते इथंच आहे ना मावा, धनावरच्या सापासारखा बसून आहे म्हणलं ते डिटेक्टिव्ह. उठाचं नावच नाही घेऊन राहिला ते. चहा झाले, पोहे झाले, आता जेवायच्या फिक्रीत आहे ते. काही येता तुम्ही, या ना लवकर, ते देऊन द्या ना मोकळं करा दिले. काय तुमचं तर इतका उशीर असते का? हो ना, इकडे पाहत ना का तुम्ही, इकडे आका मायने तोंड वासूनच असते ना. हे सासरे बा माहीत नाही का तुम्हाला? मग दयनच राहिलं, हेच राहिलं, तेच राहिलं, कुठं चालले, कायले चालले, ढमक्याला चालले, मग काय चौकशात दुनिया भरायच्या आहेत ना इथं. हो ना, म्हणून म्हणलं कसं आहे, हो इथून मला काढता पाय घ्यायचा आहे बा. हो कसं याच्यातनी मला कसं मजाच नाही वाटून राहिली. हो बिजा इथं एखाद्या कैद्यासारखं बंदिस्त झालो मी. म्या काय म्हणलं, म्या जरा नवीनच सोचेल आहे आता. हो मला इथून लवकर सकाळी थैली घेऊन निघणंच आहे आता. लय कटायलो मी इथं तुरीले पाणी देऊ देऊ. हो तर तुम्ही काय करा, त्याला घेऊन या इथं. हो म्हणा बा पैसे द्या करा आणि इथं बजबज करा, म्हणजे सासरा मला उद्या सकाळी काढून तरी देईन. म्हणून म्हणलं तुम्हीच या पैशाला आता. काय राजो, तुम्ही आता लोक सांगितलं रे, मग आता लोक आलो नसतो का आम्ही? तुम्ही राजा आता सांगून राहिले. हो ना, सुचलं ते शान, पण आत्ता सुचलं ना म्हणले. वक्ताच सुचल्यावर आता तुम्हाला सांगून राहिलो. म्हणलं बा इथं राहण्यात मजा नाही म्हणले. धोपटी गुंडायचीच आहे म्हणले कोणत्या हालतीतनी. म्हणून म्हणलं बिना औषधानं खांडूक फुटते, लवकरात त्याला घेऊन या. हो 2 लाख रुपये आहे म्हणा मा अंगावर, दे म्हणा. बस माझी काल्लरे पकडीत चालते, काही विषय नाही. फक्त या तुम्ही, जरा दांगडो फांगडो करा जरा काहीतरी. मग तुमचं एकापेक्षा एकच आहे. बरं ठीक आहे हो येतो मी त्याला घेऊन. मग हो ठीक आहे, ठेवतो मग. मला कशातरी डिगापेक्षा चिकट दिसून राहिला म्हणलं नाही का. हो ना, उठून फिरायला जागेऊन इथं 12 वाजले ते जा नाही बाबा नाही का. अरे मी काय म्हणलं, डिटेक्टिव्ह भाऊ ते कसं आहे, ते काय म्हणून राहिले आमचे साळभाऊ. मला कसं म्हणे रातच्या ना आता जरासं दिसत नाही म्हणे, ते गाडी चालवणं लाईट नाही म्हणे त्याच्या गाडीले. तर म्हणलं तुम्हालाच जावं लागते, ते भले लागन तर मी येतो तुमच्या संग. तर पैसे तिथं देतो म्हणते. अरे काय राजा बोलता तुम्ही, आता लोक म्हणे तुम्ही आता येते करत बसवलं मला तुम्ही. आता लोक चहा पाणी पोहे निरा याच्यावरच मला थांबवलं तुम्ही. मग असं सांगायचं ना, तुम्हाला द्यायचे नाही वाटते पैसे. 100% काहीतरी झोडपं आहे. काहीतरी तिकडे नेऊन गुत्तीरी देता वाटते मला. नाही ना बा, खरं सांगून राहिलं मी. आता फोन लावला माहिती आहे, मी आणलं बा कसं काय करता, द्यायचे पैसे देऊन द्या. मा डोक्याला कपायला कांदे नको आणू. तर ते म्हणे अशी परिस्थिती आहे गाडीची, काय सांगणार आहे ते. भलाई तुमची ते सुटकेस जच्च्या तशीच आहे म्हणते ते, त्यातला खर्च रुपया नाही केला त्यानं. तर म्हणलं तुम्ही फक्त तिथं चला आणि तुमचे पैसे घेऊन रवाना व्हा. काय होईन ते होईन बा, देसन का नाही तिकडे बी पाहिजा बा. पैसे घेतल्याशिवाय निघत नाही. मी सांगून राहिलो काय. माय कसं आहे, एक तर म्हणजे पहिले बाद फिरला तेच म्हणून राहिलो. ते सांगू राहिले तुम्हाला. तुम्ही हे काही करू नका तिथं बोलायला हे ते. बिलकुल त्याची खरटपट्टी काढा, लागलं 2 कानपट्टी ते शकल्यात चालते. पण पैसे तुम्ही काढा. मग असं काही बोला तुम्ही, तेच म्हणलं. नाही तर हे बा तुम्ही कसं स्वतःचे कामं नका करू. हो दोघंही साडू म्हणजे कसं हालगो मालगो करायला लावसान आणि देसान मला हकलून. हो ना, मग तुम्ही पहा ना काय करायचं, कोणत्या रीतीनं काढायचं तुम्ही काढा हिशोबानं. माय काही म्हणणं नाही ना. चला गाडी आहे तुमच्या 4 व्हीलर? हो आहे ना. चला मग आपल्याच गाडीने जाऊ. चला मग, मला इथपर्यंत पोहोचून दे जा म्हणलं घरालो. हो चला मग. आता काय लिहिले, काय कोण आहे म्हणलं जवळ बा, काय परिचय काय म्हणलं यायचा. काय आता त्याला विचारा बा, काय आहे कोण आहे तर काय आहे त्याचं प्रकरण. तर काय भाऊ कसं काय म्हणलं इकडे, काय कोण आहे तुम्ही, कोण आहे काय ते नको विचारू मला. पण तुमच्या जवळ समजून सांगा म्हणलं तुम्ही एका साध्या भाषेत नाही. हो पैसे माया ते देऊन राहिले का नाही देऊन राहिले. हो मग माझ्यासारखा खराब माणूस नाही, मग डेंजर माणूस आहो मी. पैसे कायचे पैसे म्हणलं, कायचे पैसे काय तुमचे त्याच्याकडे. जुवेतले पैसे आहे म्हणलं त्याच्या इकडे. हो डाव बसायचं, जिंकलं की पयाचं, हरलं की मग कसं. आता द्यायची जीवार येऊन राहिले द्यायच्या. 2.25 लाख रुपये आहे म्हणलं द्यायची इकडे. काय कोणत्या जमान्यातलं पाप केलं काय सांगा आता. अशी जवळ जर आपल्या नशिबी आले तर काय याच्यातही आहे का म्हणलं तुमचं. हो म्हणजे मी म्हणलं हे तरी नसन बा. याच्यातही नाव ऐकून राहिलो. चांगला म्हणजे असं त्रिलोकी झेंडा दिसून राहिला मला तुमचा. हे जुवान गिवान हिन ते काय आहे, याचं प्रकरण काय आहे म्हणलं. हे काय बोलत नाही मी ते. हे बा भाऊ टकले भाऊ, तुम्हाला सांगून राहिलो मी, पैसा नाही आहे मापाशी.
हो पैसा तुम्हाला म्या किती हरलो म्हणलं मी तिथं. हो आता हे कसं माझजवळ पैसाच नाही आता. पैसा नाही, अरे पैसा तर वसूल करीन म्हणलंय बा, वावरी काही पण पैसा मला लागन म्हणजे लागन, ते बी आजच. नाही म्हणलं ना भाऊ, पैसे नाही ना मापाशी. पैदल झालो ना मी, पुरा कंगार रस्त्यावर आलेला. मी काय देणार? माहित कुठचं वावरण काय. मग ते पहा तुम्ही, तुमच्या सासऱ्याच द्या, कोणाचं द्या, मला काय करावं लागते, पण मला पैसे पाहिजे 2 लाख. हो दादा मी काय म्हणून राहिलो ऐका म्हणलं, तुम्ही ते दादागिरी तिकडे करा म्हणलं काय. हो हे माय घर आहे. हो ते जवळ जाणे तुम्ही जाणे, बाहेर जाण काय आहे तुमचं कुस्त्या घ्या, मला काही करणं नाही लागलं. हो हे काही आता मला काही पटलं नाही आता लवकर. हो तुम्ही बाहेर व्हा आणि तुम्ही हे जवळ मी बाहेर पाठवतो, त्याचं काय आहे ते पाहून घ्या तुम्ही. चल बाहेर चाल म्हणलं, सांगतो तुले. चल चल बाहेर चाल. अरे ये बाहेर ये, हो, चल मैदानात दे म्हणलं, असा का पैसे देत नाही तू, गाडी नेत तू ये. अरे बाहेर चाल ना, इथं नको टप्पर करू. चल बाहेर चाल, काय तर निपटून टाकू ती. चाल ना, जमला तर जमलं. हा चल बाहेर चाल लवकर, जा बाहेर जा लवकर, निघा इथून. जरा हो तिकडे निपटा तुमचं काय ते. हा म्हणलं हाय ढंगडे हाय. आता तुम्ही कसे काय द्यायला घेऊन, तुम्ही कसे काय कचाट्यात आले म्हणलं. काय सांगा आता, 8 दिवस झाले रोज चक्रा मारून राहिला. हो घरी तिथं, हो आता तिथं मग त्यानं काढला पोता, मग माय इकडे आले, मग माय डोकसं खायते. मी काय करणार, चाल तिकडे. हो, म्हणून मी घेऊन आलो. इथं घेऊन आलो म्हणजे इथं ठेवीस आहे तुमची चालली आपली. हो त्याला म्हणा ते तिकडे पण म्हणा, सांग त्याला ते. हो त्याला म्हणा हे पहा आता तुझे ढंगडे बंद कर म्हणा. हे हो नसतं इथं बी मोठा तापोळा, काम काही करत नाही, निरा दवडीला मागायची. खाणार राहणार टर झोपणार काहीच करत नाही. चाललं मोठा जाय ते सांग द्यायले बरोबर करा म्हणा ते काय इथं. पाहिजे देतो समजून सांगतो मी त्याला, देऊन द्या म्हणतो पैसे, नाही का असं तर. हो दे नाही दे काय त्याचं सांगा तुम्ही, काय निपटाचं ते निपटा ते. हो लवकर, त्याशिवाय घरात येऊ नका, ते निपटून या. बरोबर हो येतो मी, निपटूनच येतो मग द्या. हो ठीक आहे ठीक आहे. त्यानं म्हणलं त्याला आवाज आता. हो पाहून घ्या म्हणा, सुटकेशीतनी सगळं द्यायचं जसच्या तशी. त्याची चेन बी आहे, द्यायची ते 25,000 बी जसच्या तसं बंडल आहे. हो द्यायला आवाज आणि देऊन द्या. नाही हे बा, तुम्ही काय करा, पहिले उघडा आणि त्यातले 10,000 रुपये काढा आणि ते तुमच्या खिशात घाला. अरे जाऊ द्या ना बाबा, देऊन टाका ना पुरे. आता कुठं बसता, अजून काय ठेवतास का अजून. नाही ना, माय आहे ते 10,000 रुपये फीचे, अजून देते नाही देत नंतर, आधीच काढून घेतलेले बरं राहील ना. हो तर भले लागन तर तुम्ही 10 ठेवा तुमच्याजवळ, तसा काही विषय नाही. एवढं मोठं मन केलं तुम्ही, वापस देऊन राहिले. हो जाऊ दे तिकडे, काढा ते आता, उघडा ते 10,000 रुपये बाहेर काढा. म्हणजे ती आधीच काढून घ्या लागते नाही का. हो काही भरोसा नाही लोकांचा, नाही काम झाल्यावर कोणी विचारत नाही. बरं पण मला नका देऊ ना बा, तुमची तुम्ही घेऊन घ्या. काय करता, तुमची मेहनत आहे, कुठं बसता, आपले थोडी काय आपली इमानदारीची. जाऊ द्या आता, तुम्ही वापस दिले हेच लय झालं. हो, तुम्ही 10 घेऊन घ्या बा आणि घराकडे चालले जा. हा हो देतो मी त्याला आवाज, काढा पैसे काढा फटकन. आहे का साहेब घरी, आहे का म्हणलं. साहेब आहे का हो घरी. कोण आहे हो, आलो 1 मिनिट, बाहेर थांबा बाहेर. बापा लस टरेल दिसून राहिला मला. नाही बाहेरच थांबा म्हणते. हो 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 बाहेरच. हो दाट्याच्या बाहेर जाऊ का. तिथंच थांबा, आलो 2 मिनिटं थांबा. हा घरात नको येऊ. बापरे, हे कसं काय झालं चमत्कार आता. हो आपली सुटकेस घेऊन माणूस हजर. अरे बाबा चांगलं डिटेक्टिव्ह दिसून राहिला मला, हे तर टाकलं. अरे काय झाबरकोंडा, हे आणलं का हे, आपलीच आहे का सुटकेस. हो आता तुम्हाला सांगितलं होतं ना मी, आजच्या तुमचे पैसे भेटून जाईल म्हटलं. आता पाहून घ्या तुमची सुटकेस आणि त्यात तुमचं आहे का नाही ते ऐवज. हा हो मग माणसानं कमी आणि जास्त आहे. नाही आता ते तर असणारच आहे ना. हो काऊन की आता इथपर्यंत आणून दिलं म्हणलं तर तू वाटते नाही रे असं. बरोबर आहे, पेपर वाचता वाचता असं काम करतं का म्हणलं. असं काम म्हणजे आता म्या काय केलं. आता तू भुलला, तू आता बॅग भुलला, मी काय करणार आहो, माया काय दोष त्याच्यात. पण मग आता काय काही ठेवलं म्हणजे काय घेऊन घ्यायचं का ते. आता म्या नाही घेतलं तर दुसरं कोणी घेत होतं ना. मग आता मी काय करणार, दिले सापडलं मले तरी मी देऊन राहिलो. मेहरबानी ठेव म्हणलं, घेऊन गेलो लवकर, चल होय मोकळ्या. बाबा मला चोर तर चोर भल्ला शिरतो रे त्याचे. हो ना, तोंड वरी करून बोलून राहिला. बरोबर ठीक आहे आता. हो ठीक आहे, फीचे पैसे द्या लागते का म्हणलं. नाही हो झाबरकोंडा, नाही घेतले मी ते काढून. 10,000 रुपये कमी असतील त्याच्यात. हो बाकी सगळं आहे बरोबर. घेतले काढून नाही का. बरोबर ठीक आहे ठीक आहे. आता आहे का म्हणाले का जास्त खरोखर. पण बरं ठीक आहे मग. हो धन्यवाद धन्यवाद. हो धन्यवाद. घ्या तुमची सुटकेस घ्या आणि पाहून घ्या लवकर काय आहे. हो आणा ते, आणा इकडे आणा ते. आता 2 जण येतो म्हणे मग ते आता उद्या समजा नाही का. हो आता मी म्हणतो मग घर गिर जरासं साफसफाई हे ते करून ठेव जा. मग कसं पाहुणे आल्यावर बसा उठाले जराशी खोली गेली पुढची बरोबर करून ठेव जा म्हणलं तेवढी. हो ना, आता काय आपली काय आता घरही नाही बरोबर. आता झाबरू म्हणे बा आता पैसे येऊन राहिले म्हणे, बांधू म्हणे या उन्हाळ्यात नाही. हो पण आता सध्या जे आहे ते आहे बा. आता काय करावं नाही का. मला तर वाटते नाही तर मग आपल्या मुंगशीरामच्या घरी जर दाखवलं जेवण नाही गले. नाही बा बसते कसं आहे, शर्मीची गोष्ट नाही. जे आहे ते दाखवलं पाहिजे आपण. आपलं घर आहे असं आहे बा. पटत असेल तर पाय, नाही तर राहू दे. आज ना उद्या आम्ही बांधणार असाव. पण कसं असते, आपण दाखवा दुसऱ्याचं आणि मग अजून फालतू नसते काही. हो कसं आहे, आपलं जे असलं तेच माणसानं खरं असलं तेच सांगितलं पाहिजे.
हो ना ते तर आहेच म्हणा. पण मला वाटते आल्या आल्या पहिले पाहुणे समजा 10-5 मिनिटं आपलं मुंगशीरामच्या घरी बसवले, मग मला निरोप आला की तोपर्यंत मी इकडची व्यवस्था करतो. तसं चालते भलंही. आपण मारुतरावच्या घरापाशी गाडी थांबवल लावू, भाण्याला फोन करून सांगून देतो मी तसं त्याले. तिथंच सगळ्याचे बियाणे काढले आपले निघाले. मग बाकी मग पावणे 10-15 मिनिटं आपण हाच समजा, नंतर मग कसं तुमच्या घरी. हो ना आले का स्वयंपाकाचंही पाहा लागन, मुले सकाळीच उठा लागन, आता सामानही आण लागन. सामानाची नका काळजी करू, मा घरीच बनवायला लावतो इले स्वयंपाक. तुम्ही काळजी नका करू. सगळा रेडीमेड स्वयंपाक इले सांगून दे तुम्ही. ते पाहुणे रावणे आले की बस तिकडे आपलं सामान जाऊ दे सगळं. तसं म्हणतं का? बरं, पण तरी बी आपलं साखरपत्ती हे ते काही ना काही तर लागनच ना तिथं. तेवढं घेऊन ये जा मग थोड्या वेळानं समजा. हो पण अजून झाबरूच तर नाही आला. हो अजून झाबरूला फोन लावा बरं, कुठं आहे काय तर. त्याला बोलावा ना, इथंच जेवण करून घेऊ मग. हो ना, आता येतो म्हणे बुवा, आता पाहू का त्याला फोन लावून. आता त्याला सोयरिकीचं सांगून देऊ का मग त्याला पाहुणे येऊन राहिले म्हणून? काय करा म्हणलं. आताच काय सांगा लागते हो, पहिले तुम्ही त्याला विचारून घ्या काही येतं काय येतं. मग आल्यावर घरी निवांत सांगा बरोबर. बरोबर, ठीक आहे, पाहतो आता. हॅलो, हा आबाजी बोला म्हणलं, बोला. कुठं आहे रे? काय येतो म्हणे. आला का म्हणलं तू घरी ये, हा जेवण करायला इकडेच येतो म्हणलं. आता आपलं याची इथं देवीदासची इथं लस मिनता करून राहिले, ये म्हणलं इकडेच येतो म्हणलं. नाही हे बा, मला उशीर होते म्हणलं, आज काही मी येत नाही. हो आता कसं सकाळी मी सकाळी. आता करून राहिलं का घोर ते पाहुण्याच्या आधी तरी येतो बुवा. अरे हो, पण सकाळी नाही ना, आताच ये ना रे बुवा, आता ये म्हणलं. कसं आता काय मुक्काम कुठं आहे तू आता? मी इथं आपलं बाळभाऊ नाहीत का, बाळभाऊ, त्याच्या घरी आज मुक्काम करून राहिलो. उशीर झाला आता, राहू दे म्हणे. मी तर निघून राहिलो होतो, गाडी आहे सगळं आहे. बाबा तिथं आहे का तू? मग सकाळी येतं ना पण लवकर मग. नाही बस सकाळी लवकर 8-9 वाजता येतो. हो बस झालं, सकाळी उठलं चहा पाणी घेतलं की येतो. जाऊ दे, येरी पाहुण्याची 11-12 होते नाही का, येऊ दे 9 वाजता. बरं ये मग 9 वाजेपर्यंत. पण कसं जरा काळजीने येतो म्हणलं. हो ज्यानी आबाजी येऊन राहिले म्हणलं. हो कशी भेट होती मग. हो काय जानी आबाजी, खायले का म्हणजे सहज येऊ राहिले का? आता का सगळं भारूट सांगू आताच तुले? हो सहज येऊन राहिली. हो ये तू फक्त लवकर उद्या. ठीक आहे, ठेवतो मग. काय वाटतं गायले बेसर मनात अजून बसलं जेवायले, पण जरासं असं त्याला वाटून नाही राहिलं की बुवा आपण काय करून राहिलो. 2 घंटे कुठं गेलं आणि काय केलं, निपटवलं कसं, काही समजायला मार्ग नाही. काय झालं का मग ते काय ते कोणता दादा आला होता, निपटलं का त्याचं? झालं ना ते, झालं मोकळं झालं ते. तिथंच गेलो तुम्ही क्लबवर. हो त्याला सांगितलं पोस्ट मालकाले, म्हणलं माझ्याकडे रुपया नाही हे आणि हे असे पाठवत नको जाऊ म्हणलं. नाही तर मग मी तुझ्या कार्यक्रम करणार आहो असं त्याला धमकी दिली आणि चाललं आलो. हो तिथंच गेलो तुम्ही स्पेशल. अरे बापा रे, करते वाटते बा. एका दिवशी तरी मला झटका येऊन मरायचीच पाहिजे दिसते मला. पण आता एक दादा येऊन गेला, उद्या जर 4 टेम्पे घेऊन आले ना, झालं मला दांगडूच होती एका दिवशी. यारे लवकर आता घरचा रस्ता पकडा म्हणून लागन बा. मी काय म्हणत होतो, थोडंसं तुमच्या संग जरा महत्त्वाचं बोलायचं आहे म्हटलं मला जेवल्यावर. काय सांगायचं ते आताही सांगितलं चालते, काय नंतर काय ना आता काय. माया तिथपर्यंत जीव थारी नाही लागायचा नाही का. उद्या सांगून यायला आता पोस्ट. तर आता तुम्ही काय करा, उद्या आपलं जेवण खावण करून उद्याचा पाहुणचार करून देतो तुम्हाला एक खेपचा. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी बा. हो कसं, हो तुमची म्हणजे तुमचं कुटुंब तुम्ही, आमचं कुटुंब आम्ही. हो आम्हाला कसं आता हे काही पटून नाही राहिलं तुमचं. मग आता मी काय म्हणून राहिलो तुम्हाला तर मी पहिलं सांगितलं, मी आणलं बा मी राहत नाही. पण तुम्ही म्हणे बा मी आता सेवा करायसाठी या म्हणून आलो होतो. मी काय जबरदस्ती थोडी आलो काही. तर ते चूक झाली म्हणा, माझ्या आयुष्यातली मोठी चूक झाली. हो आता तुम्ही उद्या कसं हो आपल्या म्हणजे तयारीने लागा आता. हो पोरीली मी सांगून देतो तसं. हो तुम्ही तुमच्या घरी बाबा, मी मा घरी. त्याला जमलं आता नाही का. एक गाव 2 तुकडे. बरं चालते ना मग. हो आम्ही कसं काय उद्याचा मग पाहुणचार करून निघतो मग आम्ही. बस उद्या कसं सगळं सामान काही ठेवू नका, चार्जर सगळं घेऊन जाता. म्हणजे डबल कसं महिना 2 महिने मा डोक्या भोवती म्हणजे काही आलंच नाही पाहिजे काही. हो ना बस उद्या बस तयारीलाच लागतो आम्ही आता. हो ना बरं ठीक आहे ना मग. आम्ही मोकळे तुम्ही मोकळे नाही का. ठीक आहे मग चला घ्या जेवण करून घ्या, पाहू उद्याचं उद्या. घरून आलो आता, तुम्हालाच पाहून राहिलो होतो. म्हणलं काय उद्या हा का घरी, आहे का उद्या? घरी काय जरे बा, वावरात नाही झालात का सकाळी. मग काय तर हे पोट्ट अजून आलं नाही. हो उद्या येतो म्हणजे 10 वाजेपर्यंत. येऊ द्या ना, तुम्ही काही भरले नांदाला होता. आता नवीन जोड पाय गेलं, जाऊ द्या, येऊ द्या फिरू. तर मी काय म्हणत होतो, हे आता झाबरूसाठी पाहिले ते पाहुणे येऊन राहिले वाडेगाव कळले. तर म्हणलं कसं आहे, आल्या ते गाडी तिथं उभी करून तुमच्या घरापाशी. तिथंच मग कांद्याचं बी उतरून घेतो आम्ही सगळ्याचं. आणि म्हणलं पाहुण्याला चहा पाणी पहिले जरासं तिथं बसून ठेवता तुम्ही. म्हणजे कसं नंतर मग आपल्याला जेवण खावण करायला मग डॅनी आबाजी इथं बोलावता येते.
बोले का लयच लवकर योग येऊन राहिले वाटते झाबरूचे तर. काय तर जाण्या नाही का रे त्याच्या शेजारी साहेब म्हणते वावराचा. हो तर मग ते काय आता यायचा विषय निघाला हे संकेतचे बाबा आणि यायनं काढला विषय. हो तर मग म्हणे बा चला बा तर मग पुरीकडचे म्हणे बा घरापर्यंत येतो आम्ही. मग म्हणलं या बा मग आता का नाही म्हणता. असं असं म्हणजे पायनी देखली तीच पोरगी आहे समजा नाही का. बरं आहे ना मग चांगलं आहे ना. हो पहा मग काय योग येते तर. हो येऊ द्या मग पाहुणे आले की आपल्या इथंच करू आपण त्याला चहा पाणी येते आणि मग तुमची चटपलं की मग ने जाता येईल. बरं ठीक आहे मग आता हो बाकी काही जास्त सांगू नका चर्चा काही करू नका याची म्हणजे गावात कसं आहे आपल्या सोयरीक म्हणलं की आधीच मग तिथं फाट्यावरच लोक फात्या फाडतात हा हो घरा लोक येऊ देत नाही पाहुण्याले. नाही नाही हे काय आपला आपल्यातलाच विषय आहे. मग काय जास्त लिखित नाही करता येत ना बातच लोक इकडे तिकडे काळ्या करतात. हो काही हरकत नाही. गाव सरपंच दुकान बंदही केलं का. हो ना आता कुठं बसता माशा मारत आता 9 वाजून राहिले. मी आणलं कुठं आता गिऱ्हाईक येत नाही थंडीच्या ना. केलं बंद आणि चाललो आलो घराकडे. अरे काय तर जीव सामान पाहिजे होतं ना द्या ना तेवढं आता. आता काय सकाळी या ना मग सकाळी उघडतो मी 7 वाजता. नाही ना पाहुणे होऊन राहिलेत ना पाहिले. मग सकाळी काय काय करावं म्या मा एकट्याच्या भरोश्यावर काम आहे आता. हो पोहे साखर पत्ती हे ते आता कसं पाहुणे म्हणल्यावर आता सगळी सोय करायच लागते ना इलायची बसून सगळं. असं असं कोण पाहुणे कोण येऊन राहिले म्हणलं. कोणते पाहुणे कुठचे. अरे बा कोणाला काही सांगू नको. झाबरुल पाल येऊन राहिले तर वाडेगावचे आहेत. मा भान आणले सोयरीक तिकडून. येऊन राहिले आता ते कांद्याला गाडी गेली नाही का बियाणं आले तर त्याच्यातच येऊन राहिली ती. सांगा आता संख्याच्या बुड्यानं तिकडे जाक लावला वाटते. बरं बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही ना. झाबरूची मग सोयरी खायच वाटते मग उन्हाळ्यात आहेच वाटते यावर्षी. हो ना आता काय कुठं हातानं स्वयंपाक करा सांग बा आता. मला बी वाटते बा लवकर करून घ्या उरकून टाका उन्हाळ्यात नाही करून टाकू. असं असं हो का. बरं बरं पाहू आता काय होते. पहिल्यांदाच येऊन राहील पाहून समजा नाही का. हो, ते म्हणे घरा लोक येतो म्हणे मला या बा पाहू मग पुढे काय होते तर आता पायनी झाल्यावर. बरं बरं ठीक आहे ना मग चांगला आहे. चला देऊन देतो मग सामान तुम्हाला. चला मग तुम्ही थांबता म्हणलं उद्या घरी या. हो कसं हो म्हणजे तुम्ही असले म्हणजे तेवढाच रुबाब पडते. हो हाय बा यायच्या मागं कोणतरी. हो ना बरं बरं थांबीन ना काही हरकत नाही. येतो म्हणलं मावशी आम्ही आता जाय म्हणलं बाई नाही ना जाय घरी जाय आता. हो हो बाबा हो जाते आता परत आजच येतो ना संध्याकाळपर्यंत. मुक्कामी राहिला आता का बाबा सोयरीकीची पाहुणे मुक्कामी असते का. हो बस मग काय तर मुलगा पाहिला आपलं की निघाला चहा पाणी घेऊन असं काही जास्त हे नाही आपल्याला. संध्याकाळपर्यंत येऊन जातो आम्ही. हो या म्हणलं लवकर येतो संध्याकाळपर्यंत. ते बी घेतलं ना तुमचं. हो टाकलं बियाणं गियाणं टाकलं द्यायनं पैसे दिले द्यायचे. हो चला येतो मग आम्ही. हो ठीक आहे. डेण्यापूजी सकाळी सकाळी कसे का बाबा लवकर आल्या वाटते वावरातून नाही. कपडे गिपडे आंघोळी झाले वाटते. काय तर रात्री जाणंच नाही झालं ना शांताराम. आता काय आता पाहुणे येऊन राहिले. हो आता तेच तर आता दुधासाठी आलो होतो मी. हो आपल्याला कसं रोजचं आपण 5 रुपयाच नेतो आज कसं लिटर भर दे म्हटलं. हो जरा पाहुणे म्हणल्यावर पाहिजेच ना शिल्लक वाल्लक दूध. कोणते पाहुणे येऊन राहिले म्हणलं. कोणते तुमचे कोणते पाहुणे आहे. कोणते पाहुणे हे सोयरिकीचे काहीतरी घरापर्यंत येतो म्हणे. हो मग या बा आता मा भाऊ आहे का वाडेगावले. हो त्याच्यात समजा कसं पायनी देखणीतली पोरगी आहे म्हणते. मग या बा मग. काय शिकायला आता नवीन हे तर आता कठीणच काम झालं आता नाही का आपण. असं असं हो का काय म्हणजे पुरीवाल्याचा फोन आलता का. हो ना आता फोन घेऊन आले ना द्यायचे रात्रीच आलता फोन. आता सकाळी बी आलता एक खेप येऊन राहिलो म्हणून. हो आता ते कांद्याची बियाची गाडी होती आपली. हो त्याच्यातच येऊन राहिले असं आहे ते. आता गायला फाशीच आहे मायात आता. हे नलोल जर माहीत झालं तर कसं काय करावं आता. हे झाबऱ्या कसं करून राहिला. हे झाबरू काय म्हणते झाबरू येऊन राहिला का नाही म्हणलं. त्याला माहित आहे का नाही ही गोष्ट. नाही त्याला अजून काही सांगितलं नाही म्हणा पण ते येऊनच राहिला होता. हो मी फोन केला ते म्हणे मी येतो म्हणजे सकाळी बळभाऊची तर मुक्कामी आहे ती. हो येतो म्हणे 10 वाजेपर्यंत. कसं नसतं झालं आता कसं काय होईन आता हे. आता पाहू काय होते तर. बरं ठीक आहे देतो मी दूध आलोच मी. हो हा घरी वा पुढे म्हणलं. हो आता तर कसं 7 ते 5 गेले माझ्या आता. जा तुम्ही घरी जा. राम 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 राम. झाला आता लय लंबा प्रवास होता पण नाही का. हो पण आलं बा आता घर. हे आहे का मुलाचं घर. हो हेच आहे का म्हणा मुलगा. नाही हे नाही मुलाचं घर तिकडे आहे. हो इथं कसं आता कसं चहा पाणी घेऊ. हो तोपर्यंत मग तिकडे बलाल पाठवू राहील त्याच्या घरी. हो या ना या अंडर या. हो तसं कसं आपल्या मावस भाषेचं घर आहे. हो चला चला. हो या अंदर या. हो चला बैठकीत चला. हो बरं ठीक आहे मग इथं बसू आपण 10-15 मिनिटं आणि त्याला निरोप देऊन द्या मग. हो रे बा पाहुणे कोणाची इकडे आले आता काय सांगा काय आहे तर. आता जाऊ द्या लागणार रे मग विचारला भाण्याले. मी काय म्हणतो मग हे आपलं बी काढून घेऊ का म्हणलं मग सगळं.
घेणं काढून घेणं ते मारुती आणून ठेवून दे सगळं. हा हो, बाकीचे मग कसं लोक आपापले पुटाय घेऊन जातात मग. हो ठीक आहे मग आणून घ्या अंडर ते. हो चला पाहुणे चला अंडर चला. अरे भाऊ संकेत घे बरं बकेट गेट भरून घे म्हणलं अंगणात नाही पिढं गिडं आणते लोक टावेल घेऊन. चालो चालो काय मारुतराव कुई आले म्हणलं काही आता पता नाही लक्ष नाही माहित. लक्ष नाही माय पुरं लक्ष आहे ना. काय म्हणलं गडबड हे कुठचे पाहुणे घेऊन कसं काय कोण आणलं म्हणलं संग. बाबा हे आपलं झाबरी सोयरी पासाठी आले ना मग तुला माहिती नाही का. पहिले घायला माहिती रे बुवा मी आता आलो 15-20 मिनिटं झाले शेगावून. मग काय तर आता नेमकंच अरे बाबा आम्ही आता झालो ना मग काय ते बा म्हणलं रात्रीच फिल्डिंग लागली. हो झाबरू गिबरूला फोन केला येऊन आला आणि ते आला असं बोलते घरी. हो, पाहिलं तो गेलता घरी. बाबा काही माहित नाही मला मी नेमकं आलो ना म्हणून माहित नाही ना मला काहीच. बरं ठीक आहे बा. हो म्हणलं ते कसं आहे पोरीवाले आलेले आहेत. हो एक कसं पाहून जातो म्हणे मग नंतर पाहिजे काय करायचं. ते कसं आपला जानी बुडा आहे की नाही. हो त्याचा जवळचाच आहे ते. हो घरी जवळ आहे त्याचं वावरही जवळ आहे. हो, बोलता बोलता विषय निघाला मग फोन केली आहे ना संकेता बुडा म्हणे घेऊन येतो मग संग. हो, असं झालं मग ते. माय तर हे कसं काय म्हणून हे नलू मॅडमला जर माहीत पडलं तर नाही का मामी चप्पल घेऊन यायची. सांगा लागन बा काय नाही तर 5 लाख नाही. बरं पण ते काय म्हणजे कसं काय अचानकच झालं पण हे. त्यानं काय रे ते त्याचा फोन आला देवदास भाऊ आणि आपलं डेनियाबाजी या म्हणे बा मग म्हणून आले ते. हो, तसं काय अचानक काय अभिन याला माहिती नाही वाटते नाही का. मला कसं जास्त सांगता येत नाही जिकडे तिकडे. हे बा मी काय म्हणतो पण ते झाबरूचं म्हणजे झाबरूनच बोलावलं का त्याला माहित आहे का नाही हे पाल येऊन राहिले म्हणून. आता त्यानं बोलावलं असं म्हणून झाले असं ना ते. आता डॅनी बुड्याचा फोन आला आणि देवदास भाऊचा. हो, या म्हणे तुम्ही. असं असं हो का बरोबर. मग आता समजा झाबरू येऊन राहिला समजा नाही. सांगेन ते डॅनियाबाजी म्हणे त्याला बोलावलेला आहे म्हणे ते येऊनच राहिला म्हणे योगा योग. बहुतेक आला असेल ते घरी. नाही हे सोयरीक तर होत देत नाही का. झाबरेला फोन मारतो मी पहिले आता. काय करून राहिला का अब्तल वाण्याचं. हे बा तू काय कर ते कांद्याच बी काढून घे. हो मी 2 मिनिटात आलो जरा बसतो पाहुण्यापाशी. द्या लागून बैकून पाहुणे. हा हो येतो मी बरोबर. हो जाय तू एक काम कर मी माय काम करतो.